सांगितलं काम सोडून गेलं. राहते गेला तर मी आहे राहत गेला तर मी असलं तुम्ही कशाला काळजी करता. बांध बांध लवकर. होय होय. अरे काय करायला लागला? अरे हवालदार, अरे तू पण असंच माझ्या संग वागायला लागलास? अरे तू तरी थोडीशी जाणीव ठेव. तो हरामखोर नोकरी सोडून गेला ना. अरे मी या हाताने आणि मी एकटाच येत आहे. मी जर नोकरी सोडून गेलो ना तुमचा हरामखोर बरं वाईट करणार. ज्या वेळेला ह्याच्या आईला पटण लावीन तेव्हा इथनं निघून जाईल. बांधू नकोस रे, माझे दोन मुलं कोण लक्ष देणं. बांध लवकर रे, बांध लवकर बांध. ए बांध की, बांध की, बांध. पाया पडत. अरे काऊ मला बांधू. माझी लहान लहान लेकरं आहेत. माझ्या मुलास ते कोण नाही. नाही ना नका. मी सांगतो आता माझा बाप कोण. हे बाप बघण्यासाठी मी तुला बांधली. ए अजून आकार अजून कार रानात गाई सोडल्या का सोडलीस वय. हा आकार बांध. कुठं बांधायचे बांध. जाऊ दे. ऐक, माझा बाप अजून जिवंत आहे म्हणे. सगळं राज्य कर्रकन वाकवतोय मी आणि माझा बाप जन्माला घातलायस काय. ए सेवक आहे ते करताय ना, त्याला बोलवून घे. सांगतो की. हा घे बोलावून. होय वसंत ना, होय वसंत ना, या लवकर गडबडीने या. मोठा घोटाळा झालाय. काय झालं रे? तुमच्या आईला कुशिंग बांधून मारायला लागलाय. हो कुशिंग मारा. तुमच्या आईला बांधून बांधून मारा. हे बघा हे काय. बाजूला लांबून भेटायचं. लांब ना बोल. तात्यासाहेब बाबासाहेब गेल्यानंतर वाटलं होतं मायेनं जवळ घ्याल, बापाच्या मायेची उणीव भरून काढाल. का तुम्ही आमच्यावरती हा अन्याय चालवलाय? माझ्या आईला मारू नका होता. तुम्हाला काय हवाय ते तरी आम्हाला कळू द्या. हा मला काय हवाय ते तरी कळू दे ना. ऐक, मी काय म्हणतोय. तिजोरीच्या चाव्या आणि राज्याचा दस्तऐवज माझ्या हवाली करा. आता दुसरी भानगड सांगू. तात्यासाहेब राष्ट्राचा दस्तऐवज आणि तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे काही साहेबांच्याकडे राहिल्या तर बिघडलं कुठं नाही. थोरली वहिनी म्हणजे आई समान असते आणि संपूर्ण राज्याचा कारभार त्या माऊलीच्या हातात राहिला म्हणून बिघडलं कुठं. मी तुला एकच सांगते, तिजोरीच्या चाव्या आणि दस्तऐवज त्या नालायकाच्या हातामध्ये द्यायचं नाही. माझी काळजी करू नको, माझी पर्वा करू नको. दस्तऐवज आणि तिजोरीच्या चाव्या द्यायच्या नाही. माझी शपथ बाई नाही. माझी काळजी करू नको, माझी पर्वा करू नको. आई 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 एक तर आम्ही बापाच्या मायेला पोरकत. काय बोलतोय? आम्हाला आमची आई गमवायची नाहीये. काय बोलतोय? आई या आधुनिक जगात माणसाला सगळी नाती पैशाच्या जोरावर विकत घेतात, पण आईची माया कोणालाही विकत मिळालेले नाही ग. ज्याला आई नाही त्याला विचार आईची किंमत काय असते. तुला सांगितलं नाही. चार बाजूला बसा, चार बाजूला. चार बाजूला. माझा बाप आहेस ना तू. तात्यासाहेब चार बाजूला. तात्यासाहेब माझी तुम्हाला विनंती आहे. माझा बाप आहेस ना तू.
बाप असणार कोण बाप आहे? बाप आहे काय? साहेब तुम्हाला जे काय हाल करायचे असतील ते माझ्या करा. माझ्या ताईला आणि माझ्या आईला सोडून द्यावं. तुला सोपं वाटलं? किती देवा तू कसं मनाला सोपं वाटलं काय तुला? सांग कोणाचं केलं मला. तिजोरीच्या चाव्याच काय कपाळाला लावायला मुठभर माती सुद्धा तुझ्यासारख्या बोकडाच्या हाती देणार नाही. या ठिकाणी मला मरण आलं तरी भेटणार, कारण या गोर गरीब माझ्या जनतेची सेवा करत असताना त्यांच्या रक्षणासाठी माझा प्राण गेला तर मी धन्य समजेल. या बसलेल्या पायावरची धूळ गेली समजेल, पण तुझ्यासारख्या बोकडाच्या हातात सत्ता कधीच जाऊ देणार नाही. तात्यासाहेब मी तुमच्या पाया पडतो. तात्यासाहेब आमच्या दया करा. आमचे वडील वारले. मी सांगते मग तिनं मला जी गोष्ट द्यावी ती द्या. तात्यासाहेब थोडा विचार करा हो. तात्यासाहेब काय विचार करायचा? अहो माझे वडील तुमचा भाऊ, मग आम्ही तुमचं कोण आहे? जरा विचार करा. तुम्ही माझा वैरी आहे. वैरी रे वैरी माझी तो माझ्या बाळानो, माझ्या बाळानो. आई, त्या परमेश्वराने आपल्याच नशिबात हे का भोगायचे लिहिलेत ग? असा कोणता अपराध केला होता? कधी कोणावरती अन्याय केला नाही. भुकेल्याची भूक झाली, तहानेल्याची तहान झाली. केलेल्या कर्तृत्वाची जर असंच परतफेड मिळत असेल तर परमेश्वरा खरंच तुझ्यावर सुद्धा माझा विश्वास नाहीये. या जगात तू आहेस का नाही हेच कळत नाही. बंद कर. ए शेवक हे ताबडतोब तस्कराच्या हवाली कर दोघांना. गेल्याने सांगा. शबास. त्यांच्या हात तावे द्यायची. तुम्ही सांगा त्या तस्कराशी. हा ती सांगतो मी. पैसे काय असतील ते मी देतो. ताबडतोब त्यांना हवाली करा. गेल्याने सांगा. या कुलसिंग महाराज बोलतात. या कुलसिंग महाराज बोलतात. क्रोशिंग महाराजाने आम्हाला बोलवलं आहे. होय आणि सांगण्यासाठी तू आला आहे. होय होय. मग सरळ बोलताय त्याला केण्या तांग्या म्हणजे काय? तुझ्या गुरावचं कडे आहे काय? अहो तुमचे नाव काय ते आम्हाला माहित आहे. काय असं ना? ठीक आहे, चला ताबडतोब. हो महाराज.
गेल्या सांगा बोला. एक महत्वाची कामगिरी करायची आहे. महत्वाची कामगिरी तात्यासाहेब, आजपर्यंत हजारो कामगिऱ्या आम्हाला सांगितल्या, त्या महत्वाच्या नव्हत्या काय? सगळ्याच महत्वाच्या, पण ह्या अति महत्वाच्या आहेत. असं हा, अशी कोणती कामगिरी आहे? अशी एक महत्वाची म्हणजे अति महत्वाची म्हणजे आमचं मेलेलं तो कुत्र, बर. त्याची 2 पोरं आहे ती. हा. पोरगान पोरगी आहे तेवढी जाऊन जंगलात कत्तल करून पुरून टाकायचे. कोऱ्या मांस खाल्ला पाहिजे, कोऱ्यानं मांस खाल्लं पाहिजे. पण तात्यासाहेब, आजपर्यंत जी कामगिरी केली त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही जी काय बिदागी दिली, बक्षीस दिली, ती 5-10 लाख रुपये दिली. पण ही कामगिरी करण्यासाठी आम्हाला रक्कम जास्त पाहिजे. तात्या साहेबाजवळ पैशाची कमी नाही. बोला, किंमत बोला, ते काम मी करणार. ही कामगिरी करण्यासाठी आम्हाला 25 लाख रुपये पाहिजे. तिला माझ्या पदरचे कुठे द्यायचे आहेत? जनतेच्या भांडात उचलायचे ना तुम्हाला द्यायचे. असं ना? हो. कुठं आहे ती कार्टी? हा? ते कार्टी 2 त्यांना ताबडतोब जंगलात नेऊन खलास करायचं. तस्कर आहे तुम्ही, चला कामाला. माझ्यासारख्या काय तुम्हाला पाहिजे? आईने माया विश्वात नाही, हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा केला नेत्राचा दिवा. हाताचा पाळणा केला नेत्राचा देवा, हाताचा पाळणा केला नेत्राचा देवा, हाताचा पाळणा केला नेत्राचा. आई म्हणून कंड हसू केला 25 लाख रुपये घेतले. सुखी हो आई तुझ्या मालकाना, क्रीम आई तुझ्या बालकाना, हाताचा पाळणा केला नेत्राचा देवा, हाताचा पाळणा केला नेत्राचा देवा, हाताचा पाळणा केला नेत्राचा देवा. काय माझा बाप म्हणजे माझा बाप म्हणजे
माझं बाई. सर्व काय मिळेल माझं माझं मिळेल अरे किती नीच किती पापी आहे. ए, जास्त ओरडू नकोस. आता माझ्या ताब्यात आहेस. माझा बाप होता ना आता, त्या बापाला बी टाकला खालास करून. आता कोण काय माझी वाकडी करतो ते बघतो. सेवा कडे हिला अंधार कोठडीत. बरं ठीक आहे. अंधार कोठडीत अजिबात उजेड पोचता कामा नये. नाही नाही. आ, अन्न देत नाही पाणी देत नाही. अजिबात अन्न पाणी द्यायचं नाही. हा जेलमध्ये टाकतो. हा या. आणि काय करायचं? हा अन्न पाणी अजिबात द्यायचं नाही. जोपर्यंत माझ्या प्रेमाला कबूल होत नाही तोपर्यंत अंधार कैदेत ठेवायचं. बघतो कशी कबूल होत नाही ते. कशी कबूल होत नाही. महाराज, मी तुमचं ऐकलं नाही. तुम्ही सांगत होता तुमचं मी ऐकलं नाही. राणी सरकार, धाकट्या दिराचा लय प्रेम करू नका. ती विषारी नाग आहे. तुम्हाला एक नाही एक दिवस डोस केली शेट राहणार नाही. तेच झालं महाराज. मी तुमचं ऐकलं. मी त्याचा लाड केला. अरे देवा, काय गुन्हा केला होता आम्ही तुझा? आणि काय पाप केलं होतं? हे सगळं माझं वैभवच नासधूस झाली. देवा, अरे तू पण आमच्या संकटाला कसं धावून येत आहेस? दैवगती पिरांती दैवगती
काळजी करू नका आई साहेब, जिसको कोई नहीं होता उसका भगवान होता है. कशाला मुलाची काळजी करताय? मी आहे ना. चला माझ्या बाळाची चला चला नको. चला जन्म चला. माझी बाळ वसंत वेणू, हे बाळ मी कुठं शोधू? बाळा बाळा आता मी कुठली तुला, आता मी कुठली तुला बाळा, आता मी कुठली तुला बाळा, आता मी कुठली तुला बाळा, आता मी कुठली तुला सत्यवती रस्ते धाये धाये म्हणे माझ्या नशिबातले काही, जशी वनामध्ये हंबलते गाई रडे मोठा. मुलाची काळजी करू नका.
त्याला कोणच नसते, त्याला परमेश्वर असतो, भगवान असतो. चला माझ्या मुलाची काय देऊ, चला चला रडू नका, चला. या जंगलामध्ये तुला कशाला आणलं याची कल्पना आहे? तस्कर भाऊ, तुम्ही आम्हाला या ठिकाणी घेऊन कशासाठी आलात हेही मला माहित आहे. कारण आज या जगातला आमचा संपूर्ण आयुष्याचा बाजार या ठिकाणी संपणार आहे. पण तस्कर भाऊ, माझी तुम्हाला विनंती आहे, निदान तुमच्या तर अंतकरणाला पाजर फुटू द्या आमच्या दोघांबद्दल. आमचं अंतकरण म्हणजे एक पाषाण, आणि या पाषाणाला अंतकरणाला पाजर फुटेल हे कदापि शक्य नाही. तस्कर भाऊ, अहो माझ्यासारखी एखादी तुम्हाला बहीण असेल हो. बघा, कोण बहीण, कोणाची बहीण, असं म्हणून कोण कुणाचा भाऊ नाही आणि कोण कुणाची बहीण नाही. आजपर्यंत आम्ही कोणतीही नाती मानली नाहीत. आम्ही 25 लाख रुपये घेतो आणि त्याचं काम आम्हाला करू द्या म्हणजे झाला. घेतला असतील, पण आमच्यावर दया करावं. तस्कर भाऊ, मला तुमचं काही ऐकायचं नाही. एक घाव आणि 2 तुकडे करून ही रक्तानं माखलेली सामसेन आम्हाला तात्या साहेबाला दाखवायचे आणि रोख 25,000 रुपये इनाम घ्यायचंय. ताई, जे माणसाच्या नशिबामध्ये जे भोग भोगायचे लिहिले ते माणसाला भोगल्याशिवाय त्याला माणूस म्हणून जगता येत नसतं. त्या परमेश्वरानं आपल्या नशिबामध्ये भोग जे भोगायचे लिहिले ते आपल्याला भोगलेच पाहिजेत. आणि जर खरंच आपण सत्वशील असेल, आपल्या हातून जर कोणत्याही प्रकारचं पाप घडलं नसेल, तर आता इथून पुढचा पाठीराखा तो परमेश्वर. कारण सत्य हे पवित्र आहे, सत्य हे अमर असतं. सत्याचा पाठीराखा तो परमेश्वर आहे. सत्य बाहेर येण्यासाठी थोडा वेळ लागत असतो, पण एक ना एक दिवस ताई सत्य बाहेर आल्याशिवाय राहत नाही ग. ताई, अगं दुःखाचे काळे ढग आले की या सूर्याला सुद्धा आपलं तोंड झाकून रडावं लागतं. तिथं तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. ताई, ताई, या भावाची शेवटची भेट आहे तुझी. नामदेव कोळेकर श्री मग अतिशय चांगला चालल्याबद्दल 1000 रुपये दिले. पुन्हा आपली भेट होईल, होईल. जर या तुझ्या भावाकडून काही चूक झाली असेल तर ताई मला माफ कर. ए कार्ट्या, बघा आज खाले. तस्कर भाऊ, तुम्हाला मारायचं असेल तर आम्हाला मारा, पण असं हाल करू नका. पण एक माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्या दादाच्या आधी तुम्ही मला खलास करा. असं माझ्या दादाला मारताना नाही मला बघवणार. मग वेळ कशाला लावतोय? बाज खाली म्हणजे झाला. काय झालं? ताईच्या हातात राखी बांधली, त्या बहिणीचं रक्षण करायचं सोडून आज तुझी हत्या होताना नाही ग माझ्या मनाला पावणार. तस्कर भाऊ, तुम्हाला मारायचं असेल तर आम्हा बहिणी भावांना एकाच वेळी मरण द्या. असा तेही आम्ही मरण आनंदाने स्वीकारू.
अरे एक वर काय आणि एकच वेळ काय, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. बसा दोघही खाली म्हणजे झाला. एक खावाडी 2 तुकडे करतो म्हणजे झाला. एक वर मारलं तरी 25 लाखच मिळणार आहेत आणि एक दोघांना खलास केलं तरी आम्हाला 25 लाखच मिळणार आहे. शेवटी तुमच्या पवित्र परमेश्वराचं नाव आठवा मनामध्ये आणि मरणास तयार व्हा म्हणजे झाला. 1 2 आणि हे घे. अरे, आजपर्यंत हजारो कत्तल केल्या, या चांगल्याच्या हातातून कधीही सामसेर गळून पडली नाही. परंतु आज माझी सामसेर या 2 बहीण भावंडावरती चालत नाही. म्हणजे हे नक्कीच पुण्यवान आहेत, सत्वशील आहेत. यांचं मरण माझ्या हातून नाही. काय हरकत नाही, पाहूया. तस्कर भाऊ, का तुमच्या हातातली शमशेर गळून पडली? याच्या पाठीमागचा इतिहास, याच्या पाठीमागचा अभ्यास कधी केला तुम्ही? ज्या शमशेरीच्या जीवावरती, या समाजावरती अन्याय अत्याचार करत होता, आज त्या शमशेरीनं तुमची साथ सोडली. म्हणजे आज खरं तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात. अहो, माणूस कुणी जन्मताच गुन्हेगार जन्माला येत नसतो. त्याला गुन्हेगार हा समाज बनवत असतो. या समाजातल्या समाज कंटकाच्या स्वार्थासाठी तुम्ही गुन्हेगार बनत असता. बरोबर आहे. या समाजातल्या समाज कंटकाने एखाद्या गरीबाला हाताची धरायला, त्याला आपल्याकडून पाहिजे तेवढी वाईट कामं करून घ्यायची, स्वतः मोठा व्हायचं आणि त्या गरीबाला मात्र त्या गरीबतेच खितपत पाडायचं. बरोबर. पण ज्या शमशेरीच्या जीवावरती तुम्ही एवढा या समाजावरती धिंगाणा केला, अन्याय अत्याचार केला, त्या शमशेरीनं आज साथ तुमची सोडली. आज माणूस म्हणून जन्माला आलेल्या तुमच्या जीवनाचं सार्थक झालं. आणि खरंच माणूस म्हणून जर जगायचं असेल तर इथून पुढे शमशेर त्याच वेळी उचला जिथं गोर गरीबावरती अन्याय होईल. भुकेल्याची भूक जाणार, तहानलेल्याची ताण जाणार, गरीबाचा पाठीराखा. परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना उदंड आयुष्य दिल्याशिवाय राहणार नाही. अरे, तो आज मला उपदेश करतो आहे. मी सुद्धा एक सामान्य कुटुंबातला माणूस. मी गुन्हेगार नव्हतो. आमचे गरीब कुटुंब खेडे गावात राहणार. पण मला लाडाची एकुलती एक बहीण होती, एक भाऊ होता. लहान होते. माझी बहीण एक 15-16 वर्षाच्या वयात होती. त्यावेळेला समाज कंटकांनी माझ्या बहिणीवरती अत्याचार केला आणि तिचा खून करून टाकला. त्या दिवसापासून त्याचा बदला घ्यायचा म्हणून आजपर्यंत मी तस्कर म्हणून काम करतो आहे. मी गुन्हेगार नाही, मी तस्कर नव्हतो. आणि आमच्या कुळीमध्ये तेव्हा माझ्या हात जोडून विनंती आहे, माझी असणारी शमशेर तुमच्यावरती चालत नाही. तुम्ही पुण्यवान आहात, सत्वशील आहात, सत्वशील बापाची तुम्ही मुलं आहात. तस्कर भाऊ, आज लई विचार मोठा केला तुम्ही.
आणि खरा विचार केला आहे. आम्हाला जीवन दान दिलं हे तुमचं उपकार आम्ही जीवदान दिलं विसरणार आहे. नाही. पण माझ्या लाडक्या बहिणी, माझी तुला एक हात जोडून विनंती आहे. मी तुम्हाला जीवदान देतोय, पण परत तुम्ही या राष्ट्रात कधीही येऊ नका. नाही नाही जर तुम्ही या राष्ट्रात परत माघारी आला तर माझ्या बायका मुलाची कत्तल केली जाईल. माझं घर उठेल. नाही. दादा, दादा. तस्कर भाऊ, आज तुम्ही आम्हा बनी भावंडाला जीवदान दिले म्हणून आम्ही तुम्हाला मरण देणार नाही. पण आज माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तुमच्या बहिणीवरती अत्याचार झाला म्हणून तुम्ही गुंडगिरी स्वीकारली. पण तस्कर भाऊ, अन्याय कुठे थांबत नसतो. त्याच अन्यायाला जर कोणीतरी एखादं मित्रत्वाचा हात दिला तर तोच अन्याय कुठेतरी थांबला जातो. बरोबर. आज खरंच मला समाधान वाटलं तुमच्या मुखातून ते शब्द ऐकून. आज माझी बहीण ती तुमची बहीण समजा, मला तुमचा भाऊ समजा. तुम्ही आम्हाला जीवदान दिले म्हणून आम्ही तुम्हाला मरण देणार नाही. पुन्हा मी हाच शब्द तुम्हाला देतो, इथून पुढे आम्ही परत तुमच्या राज्यात येणार नाही आणि तुम्हाला परत दिसणार नाही. काही हरकत नाही, या तुम्ही. दोन बहीण भावंडांना आपण जीवदान दिलेलं आहे. जात असताना एखाद्या जंगली पशुची आपण हत्या करावी, त्याच्या रक्ताने आपली चांदफेर लाल करावी आणि ही तात्या साहेबांना जाऊन दाखवावी म्हणजे झालं. येतो आहे, वेळ होत आहे, निघायला हवा. दादा, मोठ्या प्रसंगात देवानं वाचवलं. हो ताई. पण बरोबर आहे. पण मला सांगा, इथून पुढे राष्ट्रात जायचं नाही, पण आपण जायचं तर कुठं? ताई काळजी करू नकोस. आता इथून पुढचा पाठीचा कापला तो परमेश्वर आहे. आतापर्यंत आपली एवढी राखण केली, आता इथून पुढचा मार्ग तोच दाखवेल. पण दादा, समोर पायी वाट दिसते पाहिलंच. आता आपण त्या चालत पायी वाटेतून बाहेर पडूया. कुणी एखादा मार्गस्थ भेटला तर त्याला या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग विचारूया आणि या जंगलातून बाहेर पडूया. समोर एखादं कुठलं राज्य दिसलं तर त्या राज्यात जाऊ आणि रात्र दिवस काबाड कष्ट मी करेन. फक्त तू आपल्या दोघांसाठी काहीतरी करूया. हो. चला ताबडतोब. दादा, दादा, ऊन कसं आहे आणि माझ्या पायाला फोड आले आणि दादा त्यात आणि मला तानानं जीव कसा व्याकुळ झालाय. दादा, काही कर, पण मला पाणी आणून दे. ताई, अगं या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग मला माहित नाही आणि आता तुझ्यासाठी पाठी कुठून आणू? ताई, माझी एक विनंती आहे, आणखी थोडा वेळ चालता येईल. नाही नाही दादा, एक पाऊस सुद्धा पुढे टाकू वाटणार आहे. काय करू मी सांग? पहा परमेश्वर, खरंच किती अजून सत्व परीक्षा पाहणार आहेस माझी. ठीक आहे ताई, काळजी करू नकोस. त्याच झाडाखाली थांब. मी पाणी घेऊन येईपर्यंत या झाडाखालून कुठेही जाऊ नकोस. पण दादा, तुम्ही लवकर या. काळजी करू नकोस ताई. दादा, तुमच्याशिवाय मला कोणी नाही. दादा, आणि मलाही तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही का? या तुम्ही लवकर. ठीक आहे. परमेश्वरा, परमेश्वरा, आज मी माझ्या काळजाचा तुकडा तुझ्या हवाले करून जातोय. ती पाणी घेऊन येईपर्यंत माझ्या ताईचं रक्षण कर परमेश्वरा. माझ्या ताईचं रक्षण कर. अरे देवा, हे काय केलं मी? अहो, माझ्या दादाला पाणी आणायला लावलं, पण माझ्या डोक्यातच नाही. माझ्या दादाला ह्या जंगलची माहिती नाही. आता काय करू देवा? एखाद्या वाघानं माझ्या दादाला खाल्ला. मी माझ्या दादाला पूर्ण हुडकू. नाही नाही, हे तर थांबून चाललं नाही. तो गेलाय, त्याच्या पाठोपाठ आपण त्याचा शोध घेत लवकर गेलं पाहिजे.
आणि काय साध्या पाण्याचा थेंब देखील मिळाला नाही, किती कम नशिबी आहे मी. पण असू द्या, ठेवे तैसे अनंती राहावे. परमेश्वरानं ठेवल तसं राहिलं पाहिजे. आता याच पावली जातो आणि ताईला काहीतरी खोटं नाटक सांगून आणखी थोडा वेळ चालण्यास भाग पडतो. चला थांबतो. अरे याच झाडाखाली मी माझ्या ताईला थांबवलं होतं. कुठं गेली माझी ताई? ताई 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 माझी ताई मला सोडून नाही ताई, अशी मला एकट्याला सोडून कधीच जाणार नाही. ताई इथून कुठं गेले असेल? काय या जंगलात आहे? काय हिंस्र प्राण्याची शिकार तर झाली नसेल? ताई ताई ये ना ग ताई. ताई या तुझ्या भावाला तुझ्याशिवाय कुणाचाही आधार नाही ग. ताई ताई